सोमवारी पौर्णिमा, भोगी अद्भुत योग. पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी लावा 2 तुपाचे दिवे. सर्व स्त्रियांनी आवर्जून हा उपाय करा, तुमच्या मागचे भोग संपतील. 13 जानेवारी 2025 या दिवशी भोगी साजरा केला जातो. तर या दिवशीच आपल्याला पौर्णिमा आलेली आहे. पौष महिन्यातील पहिली पौर्णिमा आहे. त्यामुळे हा दिवस इतका खास आणि महत्त्वाचा आहे की कधीकधी मोठमोठ्या पुजाऱ्या आणि पूजा अर्चना अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही ती 13 जानेवारी 2025 सोमवार पौर्णिमा या दिवशी एका छोट्याशा उपायाने पूर्ण होऊ शकते. खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचा लाभही नक्कीच मिळाला आहे. जर तुम्हाला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा असेल तर प्रथम तो चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि मग करा. तुम्हाला या उपायाचा नक्कीच लाभ मिळेल. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरी कोणत्याही प्रकारचे दुःख, दारिद्र्य किंवा कोणत्याही समस्या असेल तर त्या दूर होऊ शकतात. तुमच्या मागचे जे काही भोग असतील तर ते संपूर्ण जाऊ शकते. कारण काय हे आहे तुम्हाला माहितीच नसेल तरी चालेल. त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष तुमचा असू शकतो, तुमच्या जीवनात मंगळदोष असू शकतो किंवा इतर कोणताही तुमच्या जीवनात दोष असू शकतो, तर तो नाहीसा होतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोषांची शोध घेण्याची काहीच गरज नाही. फक्त सोमवारच्या दिवशी म्हणजेच त्या दिवशी पौर्णिमा आलेली आहे आणि वर्षातील पहिली पौर्णिमा आहे आणि हा 2 दिव्यांचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय असा आहे जो विशेष दिवशी केल्यास त्या दिवशीच महत्त्वपूर्ण लाभ मिळतोच, पण या दिव्याचा उपायाने त्याहूनही मोठा लाभ मिळतो आणि तो खूप लवकर मिळतो. कारण तुम्ही हा उपाय एका मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात. 13 जानेवारी 2025 म्हणजे या दिवशी आहे भोगी आणि वार सोमवार असल्याने त्या दिवशी पौर्णिमा तिथीचे खूप मोठे महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 2 दिव्यांचा उपाय समजावून सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमची कोणतीही मनोकामना असेल किंवा कोणतीही समस्या असेल, अडचण असेल तर त्या दूर होऊ शकतात. तुमच्या मागे जे काही भोग असतील तर ते संपुष्टात येऊ शकतात. जर तुमच्या आयुष्यात समस्या आहेत, धनप्राप्ती होत नाही किंवा पैशाची काही अडचणी सुरू आहेत, व्यापार किंवा नोकरी व्यवस्थित चालत नाही, ज्यामुळे घरी आर्थिक समस्या सतत टिकून आहे, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. जर घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल, घरात भांडण, क्लेश, वादविवाद होत असतील किंवा घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद नसेल, तर अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला धनप्राप्ती होत नाही आणि प्रत्येक रुपया खर्च करण्याआधी खूप विचार करावा लागत असेल, तेव्हा 2 दिव्यांचा हा उपाय तुमच्या या सर्व समस्या फक्त 7 दिवसात संपवू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आणि दुसरा उपाय दोन्ही खूपच खास आहेत आणि तिसरा उपाय धनप्राप्तीसाठी आहे. बघा, पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला धनप्राप्ती आणि कुटुंबातील सुख शांतीसाठी आहे. दुसरा उपाय तुमच्या माणसांना, तुमच्या घरातल्या व्यक्तींना सुखासाठी आहे. त्यातला पहिला उपाय असा आहे, या उपायासाठी तुम्हाला एक गोल मातीचा दिवा घ्यायचा आहे. तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा घरी शुद्ध पिठाने तयार केलेला कणकेचा दिवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे. जर ते उपलब्ध नसेल तर कोणतेही देशी तूप वापरू शकता, ज्याने दिवा प्रज्वलित केला जातो. आता ही सर्व सामग्री घेऊन तुम्हाला प्रदोष काळाच्या तुमच्या घरातील तुळशीच्या जवळ जायचे आहे. बघा, हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा. तिथे पोहोचून सर्वप्रथम तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे तुळशी मातेसमोर बसून. त्यानंतर उजव्या हातात थोडी हळद घ्या आणि ती हळद दिव्यात आपले नाव व गोत्र म्हणत ती हळद दिव्यात टाका. यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे महालक्ष्मी आमचे सर्व दुःख दूर करा, हे महादेवा आमचे सर्व दुःख कष्ट समाप्त करा. अशा भावनेने हा उपाय करायचा आहे. चला आता दुसरा उपाय बोलूया. तुम्हाला माहीतच आहे की सोमवार दिवस भगवान महादेवाने माता पार्वती यांना समर्पित आहे. जेव्हा आपण शिवलिंगावर कोणताही उपाय करतो तेव्हा आपल्याला एकाच वेळी भगवान महादेवाची आणि माता पार्वती यांची कृपा प्राप्त होते. सोमवारच्या दिवशी केला जाणारा हा सर्वात खास आणि सर्वोत्तम उपाय आहे. तुम्हाला 7च चण्याची डाळ घ्यायची आहे. तो उपाय करण्यासाठी लक्षात ठेवा, 7च चण्याची डाळ घ्यायची आहे. बघा, तुम्ही 7 चण्याची डाळ घेऊ शकता किंवा 11, 21 किंवा 108 चण्याची डाळ घेऊ देखील शकता. तुम्ही 21 चण्याची डाळ घेतली तर हा उपायासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या प्रकारे तुम्ही किमान 7 चण्याची डाळ किंवा जास्तीत जास्त 108 चण्याची डाळ घेऊ शकता. बघा, आता यासोबत तुम्हाला एक फक्त लोटा शुद्ध जल घ्यायचे आहे.
तांब्याच्या पात्रात तुम्हाला घरातून यासोबत 1 किंवा 2 गुळाचे तुकडे घ्यावे लागतील. सोमवारचा दिवस भगवान महादेवाला समर्पित असल्याने तुम्हाला ही सर्व सामग्री घेऊन शिवमंदिरात पोहोचायचे आहे. तुमच्या घराजवळ कुठे जिथे शिवमंदिर असेल तर तिथे जायचे आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेस करू शकता, पण जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच प्रदोष काळात केला तर हा उपाय तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. शिवमंदिरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दक्षिण दिशेला बसावे लागेल आणि उत्तरेकडे तोंड करून बसावे लागेल. पण जर शिवमंदिरात गर्दी असेल तर तुम्ही कोणत्याही दिशेला बसू शकता, हा उपाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे जे गुळाचे तुकडे होते आहेत तर ते शिवलिंगावर समोर ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या तांब्यामध्ये जलामध्ये गुळाचे तुकडे टाका. यासोबत तुमच्याकडे जी चण्याची डाळ आहे तर ती 7, 11 किंवा 21 किंवा 108 जितक्या आहेत त्या डाळीवर गुळाच्या जलमधून थोडेसे पाणी टाका. आता बघा, तुमच्याकडे जे गुळाचे जल आहे त्यातील थोडेसे पाणी सर्वप्रथम श्री गणेशाच्या स्थानावर समर्पित करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत जल अर्पण करा. त्यानंतर थोडेसे जल श्री कार्तिकेयच्या स्थानावर समर्पित करा. श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करत जल अर्पण करा. यानंतर थोडेसे जल माता सुंदरीच्या स्थानावर समर्पित करा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा. त्यानंतर थोडेसे जलमाचा पार्वतीच्या हस्तकमलावर समर्पित करा. शेवटी श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करत आपली प्रार्थना पूर्ण करा. तुमच्याकडे जे थोडेसे जल शिल्लक आहे त्यातील फक्त थोडेसे जल शिवलिंगावर अर्पित करायचे आहे. शेवटी त्या पात्राशी थोडीशी जल शिल्लक ठेवायचे आहे. तांब्यामध्ये जल शिल्लक ठेवायचे आहे. संपूर्ण जल शिवलिंगावर अर्पित करायचे नाही. आता बघा, तुम्ही जितकी चण्याची डाळ आणली आहे तर तितकी तुम्ही 7 चण्याची डाळ आणली असेल तर तुम्हाला 7 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्ही 11 चण्याची डाळ आणली असेल तर 11 वेळा या मंत्राचा जप करा आणि जितकी तुम्ही चण्याची डाळ आणली असेल 108 तर तितक्या वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ही चण्याची डाळ शिवलिंगावर समर्पित करायची आहे. मात्र ही चण्याची डाळ बृहस्पतीश्वर महादेव यांचं स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. यासोबत तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. तुमच्या कोणत्याही मनोकामना असतील की धनप्राप्ती, नोकरी, विवाह, घर, जमीन, जाहिरात, गृहक्लेश किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर त्या बृहस्पतीवर महादेवांकडे पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे पात्र थोडेसे जल शिल्लक असेल तेही हळूहळू शिवलिंगावर अर्पित करायचे आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम यांच मंत्राचा जप करताना हे करायचं आहे. सोमवारच्या दिवशी जो कोणी हा चमत्कारिक उपाय करतो त्याच्या सर्व मनोकामना भगवान लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या कृपेने खूप लवकर पूर्ण होतात. आता पुढील उपायाबद्दल बोलूया. या उपायासाठी तुम्हाला फक्त 2 लवंगा लागतील, म्हणजेच लवंगाचा जोडा लागेल. 2 फुलांसहित लवंगा घ्यायच्या आहेत, म्हणजे फुलांसहित घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेली लवंग घ्यायची नाही. लवंगाचा जोडा कुठेही खंडित नसावा याची काळजी घ्या. यासोबतच लाल चंदन पावडर घ्या. जर तुमच्याकडे लाल चंदनाचे लाकूड असेल तर ते घासून चंदनाचा उपयोग करू शकता. जर पावडर असेल तर तीही वापरू शकता. पहा, चंदन तेजाचे प्रतीक मानले जाते आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी प्रतीकही आहे. आता यासोबत तुम्हाला तांब्याच्या पात्रात घरून शुद्ध जल घेऊन यायचं आहे. या सर्व सामग्रीसोबत तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचायचं आहे. यासोबतच गोड वाटीचा दिवा देखील तुम्ही घेऊ शकता. हा दिवा कणकेचा घेऊ शकता किंवा मातीचा सुद्धा घेऊ शकता. दिव्यात शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे. मंदिरात पोचल्यावर चौकटीजवळ पोहोचताच मंदिराच्या चौकटीच्या उजव्या बाजूला तुमच्या सोबत असलेल्या गोल मातीच्या दिव्याला प्रज्वलित करा. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या मनोकामना भगवान शिवासमोर व्यक्त करा. नंतर ही सामग्री घेऊन शिवलिंगाजवळ जा. तांब्याच्या पात्रात जे शुद्ध जल आहे त्यातील अर्ध्या लोटा जल शिवलिंगावर अर्पित करा. अर्धा लोटा जल त्याच पात्रात शिल्लक ठेवा. नंतर 2 लवंगा वापर करून तुमचे नाव आणि गोत्र बोला. त्यामुळे तुमच्या समस्या भगवान शिवासमोर व्यक्त करा आणि या लवंगा शिवलिंगावरती अर्पित करा.
लवंगा अर्पण केल्यानंतर तुमचे हात शिवलिंगावर ठेवा आणि महादेवांना प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ देत. मग त्या दहन कर्ज मुलांच्या शिक्षणासाठी संबंधित असतील, घरातील आर्थिक संबंधित असतील, व्यापार किंवा आजाराशी संबंधित असतील, तुमच्या सर्व समस्या स्पष्टपणे व्यक्त करा. आता जे शिवलिंग तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण केलं आहे ते उचलून तांब्याच्या पात्रात शिल्लक असलेले ज्याला जल टाका. त्याचबरोबर लाल चंदन देखील त्याच पात्रात टाका. या जल, लवंग आणि लाल चंदनाच्या मिश्रणासोबत बेलपत्राच्या झाडाजवळ जा. बेलपत्राचे झाड तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जा. तुमचे मुख योग्य दिशेला ठेवा आणि तुमचे नाव आणि गोत्र पुन्हा बोला. शिवलिंग जवळ व्यक्त केलेल्या समस्यांना पुन्हा बेलपत्राच्या झाडाजवळ बोला. मग शिल्लक जलपत्राच्या झाडाला मुळांवर श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत शिल्लक राहिलेले जल अर्पित करा. बस इतकाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमची कोणतीही कठीण इच्छा असू द्या ती महादेव निश्चितच पूर्ण करतील. आता शेवटचा उपाय म्हणजे तिसरा चमत्कारिक उपायाबद्दल आपण बोलूया. पहा, हा उपाय अचूक खूपच चमत्कारी आहे, कारण यामुळे तुमच्या आयुष्यात तेजाची वाढ होईल, म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होईल. या उपायासाठी तुम्हाला फक्त गुळाचा एक तुकडा घ्यायचा आहे. गुळाचा तुकडा तुमच्या आयुष्यात तेजाची वाढ करतो आणि अंधकार दूर करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एक तांदळाचा दाणा म्हणजे अक्षताचा दाणा घ्यायचा आहे. हा तांदळाचा दाणा तुमच्या आयुष्यात सुख शांती आणतो आणि धनाच्या सर्व अडचणी दूर करतो. यासोबत तुम्हाला एक हिरवा मुगाचा दाणा घ्यायचा आहे. हिरवा मूग बुध ग्रहाला प्रसन्न करतो. हिरव्या मुगाचा उपाय केल्याने बुध ग्रह सुद्धा मजबूत होतो आणि बुध ग्रहाच्या मजबूतीमुळे तुमची बुद्धी, ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते. तर या तिन्ही गोष्टी गुळाचा तुकडा, तांदळाचा दाणा आणि हिरवा मूग तुम्हाला घ्यायचा आहे. हिरवा मूग आणि तांदळाचा दाणा साबूत असायला हवा, कुठेही हा खंडित नसावा. यासोबत तुम्हाला तांब्याच्या पात्रात घरून शुद्ध जल घेऊन यायचे आहे. आता या सर्व सामग्रीसह तुम्हाला थेट भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचवायचे आहेत. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेस करू शकता, पण लक्षात ठेवा हा उपाय फक्त सोमवार आणि बुधवारच्या दिवशी करायचा आहे. सर्वप्रथम गुळाचा तुकडा, तांदळाचा दाणा आणि हिरवा मुगाचा दाणा घेऊन हे त्या जलाच्या पात्रात टाका. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आहे. विशेष मनोकामना या तिन्ही सामग्रीनेच पूर्ण होतात. जर तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी असेल तर सगळेच जण तुमच्याशी संवाद साधतील, तुमच्याशी संबंधित प्रस्थापित करतील आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. तांदळाचा दाणा धनवृद्धीसाठी आणि मनशांतीसाठी उपयुक्त आहे, तर हिरवा मूग बुद्धी, ज्ञान आणि विवेकासाठी उपयुक्त आहे. हे जल भगवान शिवाच्या शिवलिंगावर हळूहळू अर्पण करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत शिव आणि पार्वती महादेवांच्या मनात स्मरण करत हा उपाय करा. पार्वती आणि महादेवांचे स्मरण केलेले हा उपाय कधीच प्रभावशाली होतो. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अशांती दूर होते. तर अशा प्रकारे तुम्हाला हा सुंदर उपाय करून घ्यायचा आहे. पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोमवारच्या दिवशी केले जाणारे 3 खूपच सुंदर आणि प्रभावशाली उपाय सांगितले आहे. यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा आणि योग्य वाटेल तर तो तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.